नमस्कार. आज आपण दोन अशा देशांबद्दल बोलणार आहोत जे एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर आहेत, पण जागतिक पटलावर खूप महत्वाचे आहेत. चला सुरू करूया भारत आणि ब्राझीलची ही गोष्ट. बरं, सुरुवात एका गमतीशीर कोड्याने करूया. मी काही क्लूज देईन आणि त्यावरून हे दोन देश कोणते आहेत हे ओळखायचंय. बघूया जमतंय का? ओके, तर पहिला देश. विचार करा, जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे इथे. मसाल्याचे पदार्थ तर जगभर प्रसिद्ध आहेत आणि हो, क्रिकेटसाठी तर लोक वेडे आहेत. आला का लक्षात कोणता देश आहे? आता वळूया दुसऱ्या देशाकडे. इथे सांबा डान्सचा जल्लोष असतो. जगाचा कॉफी पॉट म्हणून हा देश ओळखला जातो. आणि फुटबॉल, अरे वा, फुटबॉल तर इथला धर्मच आहे. कोणता देश असेल बरं हा? आणि उत्तर आहेत भारत आणि ब्राझील. पहिला देश अर्थातच आपलं भारतीय प्रजासत्ताक, राजधानी नवी दिल्ली. आणि दुसरा देश आहे ब्राझील, राजधानी ब्राझिलिया. ज्यांनी ज्यांनी बरोबर ओळखलं, क्या बात है. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी या देशांची ओळख, मग त्यांचं नकाशावरचं स्थान, त्यांचा स्वातंत्र्याचा प्रवास, आज ते जगात कुठे उभे आहेत आणि त्यांचं भविष्य कसं असू शकतं, या सगळ्यावर एक नजर टाकूया. आपण ओळख तर करून घेतली आहे. चला तर मग आता थोडं खोलवर जाऊया. सुरुवात करूया त्यांच्या नकाशावरच्या स्थानापासून. कारण कुठलाही देश समजून घ्यायचा असेल तर तो जगात नेमका कुठे आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही माहिती खूप इंटरेस्टिंग आहे बघा. भारत पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, म्हणजे पृथ्वीच्या एका कोपऱ्यात आशिया खंडात. आणि ब्राझील, तो तर दक्षिण अमेरिकेत आहे. त्याचा बहुतेक भाग दक्षिण गोलार्धात, पण थोडा भाग उत्तरेकडे पण येतो. आणि तो पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे, म्हणजे एकदम विरुद्ध टोकं. हे आकडे बघून कदाचित थोडं किचकट